नमस्कार, मी दयानंद किल्लारे, लातूरवरून तुमचं सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत आहे. तर आपण हरभऱ्याचा प्लॉट दाखवतोय. तर हे तर 2 एकर हरभरा आहे. असा रंग बघायचा कसा आहे, हिरवा 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 गार. तर ह्याला काय कुठलं जैविक औषध नाही, कुठला सेंद्रिय खत नाही, काय नाही काय नाही. 2 वेळा त्रिसूत्री मारल्या, ती बी उडीद पेरायच्या अगोदर. खरीपाला उडीद पेरल्याच्या नंतर इथं आपण कोथिंबीर पेरली होती. कोथिंबीरचं एक पीक घेतल्याच्यानंतर पुन्हा बेवडं पीक म्हणून आता हरभरा पेरला आहे. तर ह्या रानामध्ये पुढल्या वर्षी आपल्याला सेंद्रिय ऊसाची लागण करायची आहे. 5-10 2 सलग 2 काकऱ्या 5 फुटाच्या आणि पट्टा असा 10 फुटाचा ठेवून. तर ही तयारी चालेल. तर हे बघा, हरभऱ्याचा ताण बघा किती वाढ जबरदस्त आहे. तर पेरून 25 दिवस झाल्याच्या नंतर आपण ह्याला एक पिंगलरनं पाणी दिलं आहे. म्हणजे रान हलका असल्यामुळे ह्याला पाणी द्यावं लागलं. आता एक पाणी दिलं आहे. आता थोड्या दिवसात फुल सुटेल. तर फुल सुटायच्या अगोदर आपण हिची भाजी खुडणार आहे. सेंद्रिय एकदम विषमुक्त हरभऱ्याची ओली भाजी खुडून ते वाळवून पुन्हा ते गरगटा भाजी करतात. त्या भाजीसाठी अख्ख्या रानामधली भाजी आपण खुडणार आहे. नंतर अजून एक पिंगलरनं पाणी द्यायचं ह्याला. त्या पिंगलरचं पाणी दिलं की फुल एक 10% लागल्याच्यानंतर पाणी दिलं की पुन्हा एकदम फुलाचा भार बसून जातो. रान साधारण म्हणजे इथं मातीमध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता कमी आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाणी द्यावं लागेल. तर भारी रानामध्ये पाणी द्यायची आवश्यकता नसते, हे पण बरोबर आहे. तर हे ज्वारी पेरली होती अगोदर. हे बघा, ज्वारीची पण कळा बघा तुम्ही कशी दाट आहेत काय. तर त्रिसूत्रीचा अनुभव आपल्याला ह्या वर्षी आला असं म्हणायला काय हरकत नाही. तर त्रिसूत्री केली पाहिजे, आपण केली पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये जमिनीवर मारली पाहिजे. तर असे रिझल्ट येत जातील. तर आपण परावलंबी न राहता स्वावलंबी होवं, एवढंच मला सांगायचं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वरचेवर जसं तुमच्या शेतीतलं बेवडाचे पिकं घेत चाला, पालापाचोळा कुजू चाला, दसकटं कुजू चाला, तसं जमीन वरचीवर पैलवान होत जाते. आणि सहज असूनही सायाशी म्हणल्यासारखं आपलं सगळं पद्धतशीर जे पहिलेचे जुनी लोक करत होते तिच्यापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त उत्पन्न भेटेल, यात काहीच वाद नाही. रामकृष्ण हरी.